अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर आता लगबग सुरू झाली ती साखर चौथ गणपतीची। साखर चौथीच्या गणरायाच्या उत्सवाची सुरुवात पेण, उरण, पनवेलमधील आगरी व इतर समाजात गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे। कित्येक घरांमध्ये साखर चौथ गणपती विराजमान झालेत। 1.5 दिवसाचा हा उत्सव साजरा केला जातो। विशेष म्हणजे आगरी कोळी बांधव या साखर चौथ गणपतीच्या विसर्जनानंतर मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये जातात आणि आपला व्यवसाय सुरू करतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत उरण शहर कामठा रोड येथे विराजमान झालाय। यावर्षी वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे कामगार वसाहतवाडी उरण शहर येथे भव्य दिव्य असे जेजुरीच्या खंडेरायाचे प्रतिकृती गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आली आहे। येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे। मूर्तिकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे। जेजुरीची प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे हे 4थे वर्ष असून यंदाचा उत्सव शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान आहे। या दरम्यान संघटनेच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक ओमकार घरत, अध्यक्ष तेजस म्हात्रे, उपाध्यक्ष मयूर केकातपुरे व वादन एक कलाचा राजा या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे। वादन एक कला ढोल ताशा पथक हे कार्यरत आहे। 10 वर्ष गेल्या कार्यरत आहे उरणमध्ये आणि आपण ढोल ताशाच्या मार्फत बरेच काही उपक्रम राबवतोय। ते उपक्रम म्हणजे त्यातला एकच उपक्रम म्हणजे वादन एक कलाचा राजा। आता हा आपला 4था वर्ष आहे। 4थ्या वर्षामध्ये आपण गणपती का साजरा करतो याचा मुद्दा असा आहे की आम्ही 10 दिवस प्रत्येकाचे गणेशोत्सवाचे विसर्जन करायला जातो आणि ते 10 दिवसाचं विसर्जन आपण केल्यानंतर आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारची मजा गणपतीची घेता येत नाही। त्या कारणावस्तव आम्ही वादन एक कलाचा राजा ही साखर चौथीचा गणेशोत्सव असा आपण साजरा करतो। 2.5 दिवसाचा गणपती आहे। 21 तारखेला आज म्हणजे विराजमान झालेला आहे। 23 तारखेला हा गणपती विसर्जित होणार आहे। आगमन तर सगळ्यांनीच पाहिलाच असेल की खूप भव्य दिव्य आगमन सोहळा आम्ही केलेला आहे 19 तारखेला आणि याच्या पुढच्या वर्षीही आम्ही याच्या खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू। यावर्षी आपली प्रतिकृती जी आहे ती बेसिकली जेजुरीची आहे। तुम्ही पाहू शकता ही सगळी मेहनत जी आहे आमच्या मुलांनी घेतलेली आहे आणि पथकातल्या मुलांनी मिळून ही प्रतिकृती सादर केलेली आहे। सगळी इको फ्रेंडली प्रतिकृती आहे। कुठेही म्हणजे असं काही गोष्टींचा वापर केलेला नाही आहे जिथे आपण काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट होईल किंवा पर्यावरणाला काही नुकसान होईल असं काहीच केलेलं नाही आहे याच्यामध्ये। तर पाहू शकता तुम्ही सगळेजण की जेजुरीची प्रतिकृती आणि मी सगळ्यांना एकच विनंती करेन की प्रत्येकाने दर्शनाला या। मी अख्ख्या उरणला आवाहन करेन की एकदा गणपती येऊन पहा नक्की आम्ही कसं करतो गणपती आणि या गणपतीच्या मार्फत आम्ही किती उपक्रम राबवतो। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी विठ्ठल ममताबादे, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।